नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग मध्ये तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो। मी श्रीकांत आडे। मित्रांनो, देशासमोर अतिशय महत्त्वाच्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। ज्या बापूंना आपल्याला सांगितलं होतं 2014 ला अच्छे दिन आने वाले आहे, आणि आज माणूस म्हणतो आपल्याला 2026 ला बुरे दिन आने वाले आहे। क्या हुआ तेरा वादा, ओ कसम वो इरादा। सांगा ना, काय करून ठेवलाय आपण? ठीक आहे, हे संकट येण्यामागे इराण, अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध आहे। परंतु 12 वर्ष 15 वर्ष सरकार आपल्या ताब्यात असताना ही भयावह परिस्थिती देशासमोर येत आहे। आणि आज देशाचे सन्माननीय पंतप्रधान महोदय आपल्याला सांगतात की बुरे दिन आने वाले, खबरदार, जग संकटात जाणार आहे, त्याच्यानी भारत सुद्धा संकटात जाणार आहे। तर तुम्हाला माहित आहे आखाती युद्ध, आपल्याला तुम्हाला माहित आहे भूत न भविष्य आपल्या भारताचं चलन डॉलरच्या तुलनेत एवढा गडगडलेला आहे की प्रचंड। आज आपलं रुपया एवढा स्वस्त झालाय म्हणजे आपल्याला जगामध्ये आपल्या पैशाचा, रुपयाचं महत्व अतिशय कमी झालेलं आहे। आणि संकट आहे पोरो, आज जगासमोर संकट आहे ते आपल्याला माहित आहे। परंतु सरकार म्हणून उपाययोजना आपण काही केल्या पाहिजे। परंतु सरकार तुम्हाला सांगत आहे देशासमोर संकट आहे, आणि 5 राज्याच्या इलेक्शन झाल्याबरोबर संकट निर्माण झालेलं आहे। आणि संकटाची तुम्हाला माहिती आहे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवलेल्या आहेत, बरोबर आहे। तर आता बघा, पंतप्रधान मोदीचे मित्रता आणि राष्ट्रीय कर्तव्याचे आव्हान यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तुम्हाला माहित आहे मुख्य कारण पश्चिम आशियातील संकट आणि या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती ह्या खूप वाढलेल्या आहेत। आणि त्यामुळं तुम्हाला माहित आहे जे काही परकीय चलन साठा आहे आणि चालू खात्यातील तूट हे कमी झालेली आहे। परकीय चलन साठा आपला प्रचंड कमी झालेला आहे। आणि यामुळे तुम्हाला माहित आहे आपल्या देशासमोर पंतप्रधान महोदयांनी काही आव्हाने केलेली आहे। ती 7 आव्हाने महत्वाची आहे। बघा कोणकोणती आव्हाने केलेली आहे। राष्ट्रप्रथम, बघा राष्ट्रप्रथम 7 आव्हाने नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केलेली आहे। एक म्हणजे पुढील 1 वर्ष सोने खरेदी करा, 1 वर्ष खरेदी करू नका। अहो मोदीजी, मला सांगा, सर्वसामान्य सोनं खरेदीच कुठं करणार आहे हो? 56,000 रुपयावर तुम्हाला 1,10,000 रुपये तोळावर सोनं गेलं, हे सर्वसामान्य घेणार नाही, व्यापारी लोक खरेदी करतील। परंतु ठीक आहे, सोने खरेदी करू नका। पेट्रोल डिझेलचा अत्यंत काटकसरीने वापर करा। 56 रुपयाचा पेट्रोल 108 रुपये झाला। वारे सरकार तेरा खेळ, बरोबर आहे। त्यानंतर शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम। आता काही मीडियावाले बनवत होते की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकारनं काय केलं, वर्क फ्रॉम होम, घरात बसून ठेवलं, घर कोंबला केलं। आता अरे तेव्हा तर ठीक होतं, लॉकडाऊन होतं, कोरोनाचा काळ होतं, तेव्हा वर्क फ्रॉम होम होतं। पण आता सध्या वर्क फ्रॉम होम करा, सरकारचं सांगणं आहे। खाद्यतेलाचा वापर करा कमी, म्हणजे खाण्याचा सुद्धा तेल कमी वापरा, म्हणजे खाऊ सुद्धा नाही, पाण्यात भाजी करा, बरोबर आहे, या प्रकारचा नारा। त्यानंतर पुढे वर्षभरात परदेश दौरे टाळा। हा दौरा पहिल्यांदा मंत्री, आमदार महोदयांना सांगा पेट्रोलचा वापर काटकसरीने करा, तुमचे रॅल्या हे बंद करा। एका मंत्र्यासमोर 10 गाड्या, जसं की लई मोठा ब्रँड अँबॅसेडर, लई मोठा हिरो झाला, जनतेच्या पैशाच्या मागं चालले कार्यकर्त्याच्या गाड्या, 10 50 गाड्या मागं, मंत्र्याच्या गाड्या, रॅल्या, आयोजन तुम्ही केलेलं आहे। आज तुम्हाला दिसते की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा। त्यानंतर रासायनिक खते टाळून नैसर्गिक शेतीवर भर द्या। वापर केला कोणी सर्वात जास्त? तुम्ही लोकांना सांगितलं रासायनिक खताचा वापर करा, आणि आज नैसर्गिक खताचा वापर करायला सांगितलेला आहे। परदेशी वस्तूचा वापर टाळून स्वदेशी वस्तू वापरा, ते पहिलेपासूनच नारा द्यायला पाहिजे होतं, परंतु आपण तसं केलं नाही। त्यामुळे आज देश आपला, तुम्हाला माहित आहे, देश गरिबीकडे जाताना दिसतोय, देश बेरोजगारीकडे जातोय, देश महामारीमध्ये जातोय, देश महागाईकडे ढकलला जातोय। आणि याचा सर्वात जास्त नुकसान सर्वसामान्य जनतेला होतोय, श्रीमंताला काही फरक पडत नाही, बरोबर आहे। आई भीक मागू देईना, बरोबर आहे। या प्रकारची संकट आमच्याजवळ आलेली आहे। आज देशासमोर जे संकट आहे, तरी मी सर्व भारतीयांना, सर्व लोकांना मी आवाहन करेल की काही करू, आपण जेवढं शक्य होईल तेवढा आज आपल्या देशासमोरचं संकट आपलं संकट आहे।
सरकार गेल्या सुरेत सरकारची भूमिका निभावत नसाल, परंतु आपण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की जेवढं काटकसरीने आपल्याला वापर करता येईल पेट्रोल डिझेल इंधनाचा, तेवढा आपला देशा सुरक्षित राहील. कारण खरंच तुम्हाला सांगतो, येणारे दिवस हे बुरे दिन आहे, बुरे दिन आने वाले आहे. लक्षात घ्या, पेट्रोल डिझेल 2 महिन्यात कमीत कमी 200 पर्यंत जाईल, 200 पर्यंत जाईल. लक्षात घ्या, 200 रुपये लिटर पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही. त्यामुळं आजपासून आपण जर काटकसरीने जर वापर केला तर 100% याच्यावर काहीतरी उपाययोजना करता येईल. काही लोक भूकबळीने मरतील, काही लोक बेरोजगारीने मरतील, काही लोक गरिबीने मरतील. आणि एक लक्षात घ्या, संकट येत आहे, संकट ओळखायला लागल. सरकारनं पहिलेच ओळखायला पाहिजे होतं, सरकारनं उपाययोजना करायला पाहिजे होता. पण सरकार नेहमीच असं करते, जेव्हा इथपर्यंत येते ना तेव्हा सरकार लॉकडाऊन लावून टाकते. गरिबाच्या पोरानं काय करावं, गरिबाच्या शेतकऱ्यानं काय करावं, सर्वसामान्यानं काय करावं? अहो मोदीजी साहेब, आम्हाला सांगा, सर्वसामान्य जनतेची त्याची काय चूक हो? सत्ता तुमच्या हातात, देश तुमच्या हातात आम्ही दिलेला असताना हे जेव्हा आव्हाने तुम्ही करता, तेव्हा मग 5 राज्याचे इलेक्शन होण्याच्या पूर्वीच तुम्ही का बरं हे आव्हाने केले नाही? ज्यावेळेस 5 राज्याचे इलेक्शन झाल्याबरोबर त्या घटना घडल्या. सरकार म्हणून जेव्हा सरकार गुडघे टेकते आणि सरकार सांगते की देश संकटात आहे, तर समजून घ्या, खरोखरच बुरे दिन आने वाले आहे. मित्रांनो, आज देशासमोर खरंच संकट आहे. आंतरराष्ट्रीय जगतामध्ये सगळ्या लोकांना इराणचं युद्ध, अमेरिकेचं युद्ध, एकमेकाला ताकद दाखवण्यापायी संपूर्ण राष्ट्र यांनी धरलेले आहे. पण या ठिकाणी मग युरो या संघटनेचा उपयोग काय, संयुक्त राष्ट्र संघटनेचा उपयोग काय? जर हे सगळे युद्ध, जर आखाती युद्ध आपण थांबवू शकत नसल, तर एवढ्या 193 राष्ट्राचे एकजूट उपयोग काय? हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला दिसतोय. परंतु हे काही असेल, परंतु माझं सर्वसामान्य नागरिकांना म्हणणं आहे, भारतीयांना, की आपण सर्व बाबीचा काटकसरीने वापर केला पाहिजे. आणि निश्चितच आजचे दिन आणेवारेचं स्वप्न बघता बघता बुरे दिन आपल्याजवळ येऊन पोहोचलेले आहे. बरोबर आहे, मरण आपल्या दारात आहे. कधी भी लॉकडाऊन लागू शकते, कधी भी काही होऊ शकते. तर ते जर होऊ द्यायचं नसेल तर प्रत्येक भारतीयांनी एक कर्तव्य पथ हे निभवायचं आहे. आणि हेच माझा मोलाचा सर्वांना संदेश आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.